आज सकाळी स्कूल नव्हती, त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात छान अशी चहाने झाली होती. आता मुलांना स्कूलला जायचं नव्हतं, पण मला मात्र जावं लागणार होतं, कारण की आज त्यांचं ओपन हाऊस होता. आता ओपन हाऊसला जाण्याच्या आधी म्हटलं घरातली जेवढी कामं असेल ना तेवढी करून जाऊया. म्हणजे कसं तिकडनं येताना आपल्याला उगाच टेन्शन असतं की चला आपलं हे काम बाकी आहे, आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. तुम्हाला सांगू का, माझं तर बऱ्याच वेळा असंच होतं, बाहेर कुठे जायचं म्हटलं की घरातली कामं करून गेल्यानंतरच मला रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. म्हणून मग सर्व कामं करूनच मी जाण्याचा प्रयत्न करते. आज छान स्वयंपाकात खिचडी केली होती. आता घरात आम्हा तिघांना खिचडी प्रचंड प्रमाणात आवडते. स्वयं असा आहे की त्याला खिचडी बिलकुलसुद्धा आवडत नाही. तुमच्या पण घरात असं कोणी आहे का त्याला खिचडी बिलकुलसुद्धा आवडत नाही? पण कधी कधी तो आमच्यासाठी ती ॲडजस्ट करून घेतो. आणि आजचा दिवस म्हणाल ना इतका छान गेला होता. फक्त एकच वाईट घटना झाली की त्या घटनेत असं जाणवलं की देवाची जर आपल्याला साथ असेल ना तर काहीच आपलं वाईट होऊ शकत नाही. चला काय झालं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी छान अशी तयारी करून घेतली होती. कारण की नाही ओपन हाऊस झाल्यानंतर डायरेक्ट मला मेडिकलमध्ये सुद्धा जायचं होतं. म्हणून म्हटलं जातानाच छान असं प्रॉपर व्यवस्थित तयारी करून जाऊया, म्हणजे घरी घडी यायचं काम राहणार नाही. आणि छान असं स्कूलमध्ये गेलो. मुलांचा रिझल्टसुद्धा छान होता, त्याच्यामुळे घरात वातावरण आनंदात होतं. त्याची आम्ही छोटीशी पार्टीसुद्धा केली, जी की तुम्हाला दिसत असेल. आणि झालं असं होतं की अचानक गॅलरीचा स्लॅब हा कोसळून पडला. नशीब तिथे कोणीच नसलं, त्याच्यामुळे जास्त काही मोठं नुकसान झालं नाही. चला आज इथेच थांबू, लवकरच भेटू, बाय.